नमस्कार मित्रांनो, मी डिजिटल माऊली आणि आज आपण बघणार आहोत सरकारची नवीन योजनांची थोडी माहिती. या योजनेचा उद्देश काय आहे? महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. काही ज्येष्ठ नागरिक निराधार अवस्थेत जीवन जगत आहेत. वृद्धपकाळात त्यांना विविध शारीरिक व्याधी जडलेल्या असतात. औषधोपचार घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात आणि त्यांना कोणी आर्थिक मदतही करीत नाही. अशा परिस्थितीत 70 वर्षावरील वृद्धांसाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री आयुष्यमान वय वंदना योजना रेल्वेतर्फे 60 व त्यावरील वर्ष वय असलेल्या महिलांना रेल्वे तिकिटामध्ये 50% आणि 65 व त्यावरील वर्ष वय असलेल्या पुरुष प्रवाशांना 50% तिकिटामध्ये सवलत दिली आहे. राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ महिला व पुरुषांना तिकिटामध्ये 50% सवलत दिली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या वयाची अट वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळी आहे. प्रस्तावित योजनांसाठी कमीत कमी 65 वर्ष पूर्ण व त्यावरील वर्ष वयाची अट ठेवणे आवश्यक आहे. केंद्र व राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी आखलेल्या योजना अपुऱ्या आहेत. त्यामुळे शासनाने ज्येष्ठ नागरिकांना अधिक सोयी, सवलती देण्यासाठी कायदेशीर तरतूद करणे हा विधेयकाचा मुख्य उद्देश आहे. म्हणून हे विधेयक प्रस्तावित करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिक म्हणजे कोण? महाराष्ट्रातील ज्या व्यक्तींचे पुरुष अथवा महिला वय 65 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय आहे अशी व्यक्ती. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासन खालील सोयी सुविधा त्वरित उपलब्ध करून देईल. ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य म्हणून दरमहा 7,000 रुपये मानधन. ज्येष्ठ नागरिक आजारी झाल्यास त्यास 5 लाख रुपयापर्यंत शासकीय किंवा निमशासकीय रुग्णालयात मोफत आरोग्य सेवा. ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी रुक्स 15,000 पर्यंत अनुदान. ज्येष्ठ नागरिकांना वारस नसल्यास किंवा वारस त्यांचा सांभाळ करीत नसल्यास शासनामार्फत ज्येष्ठ नागरिकांची राहण्याची व जेवणाची इत्यादी सर्व व्यवस्था होईल. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या डिजिटल माऊली ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.